आता बघा हा ऑरा म्हणजे काय, तर आपल्या फिजिकल बॉडीमधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन, आपल्या शरीरामधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स. ओके, ठीक आहे. आता बघा हा आभामंडळ ऑरा सगळ्यांना असतो, फक्त आपण तो उघड्या डोळ्यांनी बघू शकतो का? नाही. पण आज आपण ते टास्क करणारे प्रॅक्टिस घेणार आहोत. बघा हा आभामंडळ म्हणजे काय, ऑरा म्हणजे आपल्या फिजिकल बॉडीमधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स. आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर इनविजिबल म्हणजे अदृश्य असं प्रकाशाचं वलय असतं, त्यालाच मराठीमध्ये आभामंडळ म्हणतात किंवा वलय सुद्धा म्हणतात. तेजोवलय अगदी बरोबर स्वरा मॅम. आणि इंग्लिशमध्ये त्याला ऑरा असं म्हणतात. ठीक आहे. आता सगळ्यांना माहितीये बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ना फोटो असतात देवी देवतांचे, संत महात्मे साधू संतांचे. पाहिलेत कोणी? कधी जवळून बघितलंय का त्या फोटोमध्ये काय आहे? त्या फोटोमध्ये त्यांच्या डोक्याच्या सभोवती पाठीमागच्या बाजूला एक प्रकाशाचं वलय तुम्ही पाहिलं असेल बरेच वेळा. गोल्डन व्हाईट कलरची एनर्जी असते. ओके, मग तेच आहे आभामंडळ, त्यालाच आपण वलय म्हणतो. ठीक आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये ऑरा असं म्हणतात. मग ऑरा हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो बघा, की मी इथे बसले, माझा ऑरा वेगळा आहे, तुमच्या सर्वांचा ऑरा वेगळा आहे. ठीक आहे, तर आपण काही टास्क पण करणार आहोत की ऑरा कसा बघायचा, चेक करायचा. आता बघा की रोज आपण आंघोळ करतो की नाही, रोज मस्त ब्रँडेड साबण लावतो, फेस वॉश असेल, बॉडी वॉश वापरतो. पण कधी कोणी विचार केलाय का की तरी सुद्धा आपण आजारी पडतो ना? असं का होतं बरं? रोज शरीर आपण साफ करतो, मग तरी आजारी का पडतो? कोण सांगेल? येस, अनम्यूट करून बोलायचंय. ठीक आहे, नाही माहिती? ओके, एक सेकंड. कोण आहे? ऑरा दूषित होतो. येस, पण कशामुळे? येस सर, अगदी बरोबर मनीषा मॅम. काय माहितीये का, आपण आपली बॉडी तर स्वच्छ करतो, शरीर साफ करतो रोज, पण आपण ऑरा कधी आपला स्वच्छ करतो का? नाही. आता म्हणाल मॅडम ऑरा कशाला स्वच्छ करायचा आहे? आता बरेच जणांना हे माहिती नाहीये, कारण लहानपणापासून आपल्याला कधी सांगितलंच गेलं नाहीये. आपल्याला फक्त शरीर स्वच्छ करा, पण तुमचा ऑराही क्लीन करण्याची गरज असते, त्याचं शुद्धीकरण करण्याची गरज असते. ऑरा सुद्धा दूषित होतो, हे कधी कोणी सांगितलंय का, शिकवलंय का? तर नाही. ओके, आणि तुमचा ऑरा जसं आपण बॉडी क्लीन करतो तसं ऑरा सुद्धा डेली बेसिसवरती क्लीन करणं खूप गरजेचं आहे. ओके, ऑरा जर क्लीन नसेल, तो जर डाऊन झाला, एनर्जी डाऊन झाली, तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. कशा पद्धतीनं ते आपण पुढे वन बाय वन बघणारच आहोत. ठीक आहे, मग त्याच्यामुळे जसं बॉडी तुमची साफ करता तसं डेली बेसिसवर ऑरा आपला क्लीन करणं गरजेचं आहे. डेली ऍटलिस्ट फार काही लागत नाही, फक्त 10 मिनिटं काढायची आहेत स्वतःसाठी. ठीक आहे. ओके, आता बघा हा तो क्लीन करणं का गरजेचं आहे. एक एक्झाम्पल देते तुम्हाला, की या जगामध्ये 2 प्रकारच्या एनर्जी आहेत. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग तशाच व्यक्ती सुद्धा 2 प्रकारच्या असतात, की पॉझिटिव्ह व्यक्ती आणि निगेटिव्ह व्यक्ती. इथे बसलेल्या बऱ्याच जणांना एक्सपिरियन्स आला असेल बघा, की काही व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्कात आल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, अगदी रिलॅक्स वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. हो की नाही? त्या व्यक्तींची कंपनी आपल्याला हवीशी वाटते, कंपनी आवडते. असं वाटतं खूप वेळ सतत या व्यक्तींशी बोलत बसावं. येस और नो? हो ना? असं का होतं? खूप जणांना एक्सपिरियन्स आला असेल. अनम्यूट करून बोलायचंय. वन ऑन वन कम्युनिकेशन आहे. ठीक आहे, कोण आहे? अणघा मॅम. असं का होतं? येस मनीषा मॅम, बोला. एक सेकंड, एकच सेकंड, मी चेक करते. येस मॅम, परमिशन दिली अनम्यूट करून बोलायचं आता सर्वांनी. हा, त्या व्यक्तीचा ऑरा निगेटिव्ह असेल तर आपल्याला त्या व्यक्तीपासून लांब जावं किंवा त्याच्याशी बोलू नये. आपोआपच असं खूप वेळा असं जाणवतं की त्याला 2-3 फटके द्यावेत, मारावे, असं सुद्धा भावना होते. म्हणजे त्याच्या मनात ओके, आपल्याबद्दल वाईट किंवा त्याचा ऑराच तेवढा हे असतो म्हणजे त्यामुळे. आणि माझा प्रश्न होता की एखाद्या काही व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह वाटतं, रिलॅक्स वाटतं. ओके, हा, तो असं ऑरा कशामुळे? त्यांचा खूप छान छान ऑरा असतो. ते पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये असतात, त्यांचे व्हायब्रेशन चांगले असतात, आपल्याबद्दलचे त्यांचे विचार पण चांगले असतात, ते खेचून घेतात आपल्याला. अगदी बरोबर, ते अगदी हायर व्हायब्रेशनला काम करत असतात. ओके, सो आपल्याला व्हायब्रेशन्स आपले मॅच होतात आणि छान वाटतं आपल्याला.
पण याच्या अपोजिट तुम्ही बघितलं असेल कधी कधी काही वेळेला एखादी व्यक्ती समोर आली तरी आपलं डोकं फिरतं, असं वाटतं ही व्यक्ती कधी इथून जातीये. हो ना? आपण 5 मिनिट पण त्या व्यक्तीला सहन करू शकत नाही. आता हे झालं ओळखीच्या व्यक्तींबाबत, कारण तुम्हाला माहितीये ती व्यक्ती कशी आहे, तुमचे व्हायब्रेशन मॅच होत नाहीत. लिटरली अशाही गोष्टी तुम्ही एक्सपिरियन्स केल्या असतील. सपोज तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि शेजारून एखादी व्यक्ती पास जरी झाली किंवा शेजारी 2-3 मिनिटे जरी उभी आहे, तरी आपल्याला एखादी गोष्ट खटकते बघा, आपल्याला आवडत नाही. थोडंसं अनइझी फील होतं, अस्वस्थ होतं. हो ना? हे कशामुळे? यस शीतल मॅम, हे कशामुळे होतं माहितीये? कारण त्यांचे व्हायब्रेशन्स आपले व्हायब्रेशन्स कुठेतरी मॅच होत नाहीत, क्लॅश होतात. ओके? आणि अशा व्यक्तींची निगेटिव्हिटी, सपोज ती व्यक्ती फार निगेटिव्ह आहे आणि आपलाही ऑरा आपण क्लीन करत नाहीये डेली बेसिसवरती, ऑरा आपला स्ट्रॉंग नाहीये, मग अशा वेळेला आपला ऑरा अफेक्ट होतो. मग काय होतं की ती निगेटिव्ह जी व्यक्ती आहे त्याचा ऑरा आपल्या ऑरा फील्डमध्ये प्रवेश करतो, आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये तो ऑरा एंटर करतो आणि त्या निगेटिव्हिटी त्यांची आपल्यावरती कुठेतरी हावी होते. ठीक आहे? मग समोरची व्यक्ती निगेटिव्ह असेल आणि तिचा ऑरा आपल्या ज्या चक्रामध्ये प्रवेश करतो, पुन्हा लक्ष द्या, समोरची व्यक्ती जर निगेटिव्ह आहे आणि ती निगेटिव्ह ऑरा त्या व्यक्तीचा आपल्या ज्या चक्रामध्ये प्रवेश करतो ना, त्या चक्रासंबंधी आपल्याला एखादा आजार निर्माण होतो भविष्यामध्ये. ओके? त्यामुळे मी म्हटलं की निगेटिव्ह लोकांपासून 4 हात लांब राहायचंय. ओके? आता काही जण म्हणतील, मॅडम आमच्या फॅमिलीमध्येच निगेटिव्ह लोक असतील तर काय करायचं, त्यांना कुठे सोडून यायचं, आता आपण सोडू तर शकत नाही. ओके? मग अशा वेळेला काय करायचं, त्या व्यक्तीला शांतपणे समजावून सांगायचंय ऑराचं महत्व काय, एक तर त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचे आपण. ठीक आहे? ते स्वतःच आणि त्याचबरोबर फॅमिलीचं कशा पद्धतीने नुकसान करतात ते त्यांना समजावून सांगायचंय. त्यांना थोडंसं आपण हिलिंग सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे? आता पुढे जाऊयात आपण. बघा, की मगाशी मी म्हटलं की त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी आपल्या ज्या ऑरामध्ये, आपल्या ज्या चक्रामध्ये प्रवेश करते ना, ज्या चक्राशी संबंधित आपल्याला आजार होतो. फक्त एवढंच नाहीये, एक सेकंड, फक्त एवढंच नाहीये बघा. तर काय होतं की फक्त ऑरा चक्रामध्ये प्रवेश केल्यानंतर, सॉरी, त्या चक्राशी रिलेटेड आपल्याला आजार होतो, पण त्याचबरोबर मानसिक, शारीरिक, भावनिक, बौद्धिक, अगदी आध्यात्मिक लेवलला सुद्धा तुमचं नुकसान होतं, त्याच्यावरती सुद्धा वाईट परिणाम होतात. कसे माहितीये? तर आपण आध्यात्मिक असेल तर आपण अध्यात्मापासून दूर जाऊ लागतो, मेंटली डिस्टर्ब राहतो, सतत ताणतणाव, काळजी याच्यामध्ये आपण राहतो. देन आपण लोकांशी कनेक्शन आपलं तुटतं, डिस्कनेक्ट होतो लोकांसोबत. ठीक आहे? मेंटली डिस्टर्ब पण राहतो. मग या सगळ्या गोष्टी, वाईट परिणाम आपल्यावरती होतात. मग त्यामुळे मी नेहमी सांगते की निगेटिव्ह लोकांपासून 4 हात लांब राहायचे. आपला इनर सर्कल जे आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक व्यक्तीच आपल्या इनर सर्कलमध्ये ठेवायचे. ओके? निगेटिव्ह व्यक्तींपासून लांब राहायचे. कारण काय माहितीये, जरी आता तुम्ही म्हणाल मॅडम माझा मित्र आहे किंवा माझी मैत्रीण आहे, खूप छान आहे. अरे छान असून काय करायचंय, पण ती व्यक्ती हायर लेवलची निगेटिव्हिटी त्या व्यक्तीमध्ये आहे. फक्त तुमचा मित्र किंवा मैत्रीण आहे म्हणून तुम्ही त्यांना क्लोज ठेवलेलं आहे, तर असं बिलकुल करायचं नाहीये. का माहितीये? कारण त्या व्यक्तीच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम असतील, आपली संगत मॅटर करते. पूर्वीचे लोक म्हणायचे ना, संगतीचा परिणाम होतो, तो फक्त उठण्या बसण्यामुळे होत नाही, तिथपर्यंत ते लिमिटेड नसतंय. तर तुमच्या ऑरावरती सुद्धा परिणाम होतो. कसा? तर तुम्ही ज्या व्यक्तीच्या संपर्कात आहात ती व्यक्ती अतिशय हायर लेवलची निगेटिव्हिटी त्या व्यक्तीमध्ये आहे, तर काय होतं, त्याच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आहेत ना, मग भले ते पैशांचे प्रॉब्लेम असतील, मनी ब्लॉकेजेस असतील, रिलेशनशिपचे इश्यूज असतील, हेल्थचे प्रॉब्लेम असतील, आणखीन कुठले ब्लॉकेजेस, ते सगळे प्रॉब्लेम हळूहळू तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करता. ते त्याच्याकडून पास होऊन आपल्याकडे येतात. सो खूप मोठी गोष्ट आहे ही आणि त्याच्यामुळे याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बरेच लोकांना हे माहितीच नाहीये. ओके? सो म्हणून आपला ऑरा डेली बेसिसवर आपल्याला क्लीन करणं, चार्ज करणं खूप गरजेचं आहे. त्याचं निगेटिव्हिटी काढून टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे? कशा पद्धतीने काढायचंय ते पण आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत. पुढे जाऊयात का? कोणाला काही इथपर्यंत प्रश्न, शंका आहेत का? हा मॅडम, आता येस. एकाच व्यक्तीचे 2-3 अवयवांमध्ये प्रॉब्लेम असेल तर रेकी देताना प्रत्येक वेळी बॉल तयार करायचा आणि समजा गुडघा पण दुखतोय, पाठ पण दुखते, डोकं पण दुखतंय, तर प्रत्येक अवयवावरती असं कव्हर करायचं का? नाही, तो बॉल जो ची बॉल आपण तयार केला ना मॅडम, ते आपलं प्रोटेक्शन शिल्ड आहे, तो आपल्यासाठी आहे. भले मग ओके. तुम्ही स्वतःला हिलिंग द्या किंवा इतर समोरच्या व्यक्तींना हिलिंग द्या, डिस्टन्स हिलिंग असेल, टेलिपॅथी असेल किंवा ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही हील करताय. मग प्रत्येक वेळेला पहिले तर रेकीला कॉल करणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर प्रोटेक्शन शिल्ड तुम्ही स्वतः घेणं कंपल्सरी आहे. आपण प्रोटेक्शन शिल्ड घ्यायचंय, तो ची बॉल क्राऊन चक्रावरून आपल्याला
आपल्या बॉडीवरती सोडून द्यायचं. हे झालं संरक्षण कवच. आणि प्रोटेक्शन शील्ड 24 तासासाठी वर्क करतं. 24 तासासाठी ती एनर्जी तुमच्या भोवती लॉक होऊन जाते. ओके, त्यामुळे दररोज रेकीला कॉल करायचे आणि सकाळी उठल्याबरोबर पहिले रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे. आता तुमचा प्रश्न होता की त्याचे वेगवेगळे अवयव दुखत असतील तर प्रत्येक वेळी नाही, बॉल आपल्यासाठी आहे, आपलं प्रोटेक्शन आहे. ठीक आहे, मग त्याला फक्त हातामध्ये एनर्जी क्रिएट करायची. प्रत्येक पॉइंटला गुडघा दुखतोय, एनर्जी क्रिएट करून गुडघ्यावर द्या 10 मिनिट. त्याचा कुठे छातीमध्ये पेन होतोय तर एनर्जी क्रिएट करून हार्ट चक्राला हिलिंग द्या. ओके, अशा पद्धतीने एनर्जी बॉल एकच आहे, तो आपल्यासाठी आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात का आता? रेकीसाठी रेकीला इन्व्हाइट कसं करायचं? आता तुम्ही सांगितलं ते. त्याच पद्धतीने मॅडम नमस्कारच्या पोझिशन मध्ये बसायचे, डोळे बंद करायचे आणि आभार विधी. पहिले आभार मानायचे की मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. आणि त्याच्यानंतर 3 वेळा रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. देन व्हिज्युअलाइज करायचे की ब्रह्मांडातून व्हाईट लाईट आलीये, ती तुमच्या क्राऊन चक्रामधून संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होते. ओके, त्याच्यानंतर ती पुन्हा मूलाधार चक्रापासून वरती हार्ट चक्रामध्ये आलीये, तिथून दोन्ही शोल्डर्स, हात आणि तळहातांमधून प्रवाहित होतीये. ठीक आहे, आता नोट्स कोणी काढत बसू नका, सेशन आपल्याला पुरणार नाही टाइम. ठीक आहे, पुन्हा रेकॉर्डिंग बघा आणि नोट्स काढा. आता फक्त महत्वाचे पॉइंट्स असतील तेवढेच नोट करा. ओके मॅडम मॅडम येस, मॅडम ऐका ना, मला कालचं सेक्शन काही जॉईन झालेलं नाही, तर तुमचा व्हिडिओ बघून करू शकते का मी कालचा? हो हो मॅडम, करू शकता. ओके, करू मेडिटेशन पण शकते ना आहे, मेडिटेशन? त्याच्यामध्ये करू शकता. येस, चलो आता हा, पुढे जाऊन थँक्यू मॅडम. आपण बघा. थँक्यू. छोटे शब्द लिह. येस, ठीक आहे, पुढे सॉरी. जायचं. चलो एक सेकंड, हो. मी सर्वांना थोडं, कारण मग सर्वांनाच डिस्टर्ब होत आहे. ओके, एक मॅडम, मिनिट. येस, डायरेक्ट डोळ्यांवर हिलिंग दिलं चालतं का असं? हा चालतं ना मॅडम. आपण उद्या बघणार आहोत, उद्या परवा 24 बॉडी पॉइंट्सना हील कसं करायचंय. चष्मा हा, काढून द्यायचा मॅडम. ठीक आहे, चष्मा काढायचा डोळ्यांना हिलिंग देताना. अच्छा, ओके, येस ओके, थँक्यू. येस. एक सेकंड, तुम्हाला एक इमेज दाखवते मी. ओके, स्क्रीन शेअर करते, एकच मिनिट. ओके, आता बघा, पॉझिटिव्ह ऑरा आणि निगेटिव्ह ऑरा कसा ओळखायचा. एखादी व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, नोन अननोन व्यक्ती असतील, आपल्याला माहित नाही ती व्यक्ती आतून कशी आहे, तिचा ऑरा कसा आहे. बघा हा, की ज्या व्यक्तीचे व्हायब्रेशन अतिशय लो एनर्जी असते त्या व्यक्तींमध्ये ऑरा त्यांचा वीक झालेला असतो. ज्या व्यक्ती सतत रडगाणं गात असतात, सतत ताण तणाव, चिंता, डिप्रेशन, काळजी याच्यामध्ये राहत असतात, सतत निगेटिव्हिटी स्प्रेड करत असतात आजूबाजूला आणि युनिव्हर्समध्ये पण, तर अशा व्यक्ती ज्यांना सतत तक्रारी करण्याची सवय असते ना, अशा व्यक्तींचा ऑरा हा डाऊन झालेला असतो. हा बघा, हा इथे का वीक ऑरा दिसतोय तुम्हाला एका व्यक्तीचा. अशा व्यक्ती निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतात. ठीक आहे, आणि हा ऑरा कसा ओळखायचा, तर त्यांचा, ज्या व्यक्ती निगेटिव्ह असतात त्यांचा ऑरा आपल्याला ब्लॅक आणि ग्रे कलर मध्ये दिसतो. ठीक आहे, एक सेकंड. ओके, इथे दिसतोय सर्वांना. हा आहे एका निगेटिव्ह व्यक्तीचा ऑरा. तो ब्लॅक आणि डार्क ब्लॅक, डार्क ग्रे कलर मध्ये दिसतो. याचा अपोजिट बघा, ज्या व्यक्ती अतिशय सकारात्मक असतात, पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे असतात, नेहमी आनंदी असतात, ओके, प्रसन्न असतात, तर अशा व्यक्तींचा ऑरा हा अतिशय छान कलरफुल शेडमध्ये आपल्याला दिसतो. ठीक आहे, मग अशा व्यक्ती अट्रॅक्ट पॉझिटिव्हिटी अँड अबंडन्स, म्हणजे सुख, समृद्धी, संपत्ती, सगळं काही या व्यक्ती अट्रॅक्ट करतात त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो. मग समजलं, ज्या व्यक्ती स्ट्रॉंग असतात त्यांचा ऑरा छान अशा ब्राईट वेगवेगळ्या कलरफुल शेडमध्ये दिसतात. याच्या अपोजिट ज्या निगेटिव्ह व्यक्ती असतात, नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा या युनिव्हर्समध्ये सतत सोडत असतात, सतत वारंवार रडगाणं, तक्रारी करत असतात, सतत ताणतणाव, चिंता, काळजी याच्यामध्ये राहतात, तर अशा व्यक्तींचा ऑरा हा डाऊन झालेला असतो, वीक झालेला असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ऑरा ओळखता येतो.
आता आपण काही टास्क पण करणार आहोत बघा. ओके. तर बघा ऑरा हा काय दाखवतो? एक सेकंड स्टॉप करते. ऑरा हा काय दाखवतो माहितीये का? तर आपली मेंटल, फिजिकल, इमोशनल कंडिशनला दाखवत असतो. ठीक आहे. प्रत्येकाचा ऑरा वेगवेगळा असतो. इथे मी बसले, माझा ऑरा वेगळ्या कलरचा आहे, तुमच्या प्रत्येकाचा ऑरा वेगळ्या कलरचा आहे. आणखी महत्वाचं त्यातल्या त्यात 24 तास माझा ऑरा सेम राहत नाही, तुमचा कोणाचाच सेम राहत नाही. का बरं? कोण सांगेल? 24 तास आपला ऑरा सेम नसतो. आपल्या अवतीभोवती जर खूप निगेटिव्ह ऑराचे लोक आले तर आपलं प्रोटेक्शन कमी होणार ना. येस, अफेक्ट होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सपोज एक छोटंसं एक्झाम्पल देते. सकाळी मी खूप छान फ्रेश मूड मध्ये आहे, ओके, अतिशय छान मूड मध्ये, माझा ऑरा कसा असेल? पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असणार आहे. आणि समजा 10-15 मिनिटांनी किंवा 1 तासाभराने अशी काहीतरी गोष्ट घडलीये की माझा मूड ऑफ झालाय, काहीतरी बिनसलंय आणि आता मी खूप रागात आहे, दुःखात आहे किंवा रडते, तर माझा ऑरा कसा असेल? डाऊन. निगेटिव्ह. निगेटिव्ह होणार. पुन्हा काहीतरी छान बातमी मिळाली किंवा छान मला रिलॅक्स वाटलं, काहीतरी आनंद मनासारखं घडलं, तर पुन्हा मी हॅपी असेल, पुन्हा माझा ऑरा पॉझिटिव्ह असेल. मग अशा पद्धतीनं आपला ऑरा दिवसभरामध्ये सतत चेंज होत राहतो, बदलत राहतो. ठीक आहे. आता बघा, ऑरा फक्त सजीव गोष्टींचा असतो का? तर नाही. सजीव, निर्जीव, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग थिंग्स सगळ्या गोष्टींना ऑरा असतो. अगदी तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये झाडं असतील तर पानं, फुलं, फळं या सगळ्या गोष्टींना ऑरा असतो. अगदी तुमच्या लहान मुलांची खेळणी असतील त्याचाही ऑरा तुम्ही चेक करू शकता. सगळ्या गोष्टींना ऑरा असतो. ठीक आहे. आजचं टास्क असाइनमेंट मी देणार आहे सेशन संपताना, त्याची प्रॅक्टिस तुम्ही आज उद्या करायची. ओके. तर बघा, आपले पूर्वीचे जे साधू संत होते ते उघड्या डोळ्यांनी समोरच्या व्यक्तीचा ऑरा बघायचे. का बरं? कारण त्यांची सिद्धी त्यांच्याकडे होती, त्यांची तपस्या तेवढी होती, तेवढा जप तप ते करत होते. ठीक आहे. मग तेवढी प्रॅक्टिस पण करावी लागते. आज आपण चेक करणार आहोत, काही 2 एक्सपेरिमेंट आपण बघणार आहे की ऑरा स्वतःचा आणि इतरांचा कसा चेक करायचा. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, नोटबुक आहे सगळ्यांकडे? नाहीये? एखादं नोटबुक पेज घ्यायचंय. ओके. आता बघा, पेन घ्यायचंय आणि नोटबुकच्या पेजच्या मध्यभागी एक जाडसर असा डॉट काढायचा अशा पद्धतीने. ठीक आहे. जाडसर असा डॉट काढायचा सर्वांनी. येस. आणि आता काय करायचं मी सांगते तुम्हाला. ओके, डन. आता आपल्याला काय करायचंय? काही मिनिट त्या डॉटकडे, डॉटची जी आउटर लाईन आहे, बाहेरची कडा आहे, त्याच्याकडे एकटक आपल्याला बघायचंय. निरीक्षण करा, तुम्हाला काय दिसतंय. आता इथे प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येणार आहेत, बरं का? आता आपण त्या डॉटचा ऑरा चेक करणार आहोत. काही मिनिट्स त्याच्याकडे एकटक बघायचंय. त्याची जी बाहेरची लाईन आहे, आउटर लाईन, कडा, त्याच्या सभोवती बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कॉन्सन्ट्रेट करा, काय दिसतंय ते पहा. आणि अनम्यूट करून सांगायचंय. व्हाईट लाईट दिसतोय सर्कलला केमिकल पाटील, व्हाईट लाईट दिसते. मॅम मला एक डॉट असे एक डॉटच्या जागी 2 डॉट दिसले आणि असे लांब लांब जाताना दिसले. ओके, काही हरकत नाहीये. कॉन्सन्ट्रेट करायचंय, फोकस ठेवा. काय दिसतंय, जे दिसतंय ते दिसू दे. असं त्याच्यावर आपण फोर्स नाही करायचं की हेच दिसलं पाहिजे, तेच दिसायला हवंय. व्हाईट सर्कल दिसले मॅम. ओके, जाधव मॅडम का?
अवंतिका मॅम. व्हाईट हॅलो सर्कल व्हाईट व्हाईट सर्कल सर्कल आणि प्रकाश व्हाईट सर्कल मॅडम व्हाईट दिसत आहे सर्कल मॅडम. आणि व्हाईट प्रकाश सर्कल दिसते मॅडम. ओके. मॅडम मला पण व्हाईट सर्कल दिसते. काहींना वेगवेगळे कलर्स दिसतील. मॅम हॅलो ओके. व्हाईट सर्कल. येस मॅम प्लस व्हाईट येस. सर्कल दिसतंय मॅम. हे असं काय करत व्हाईट सर्कल दिसते. येस मॅडम, ओके. व्हाईट सर्कल दिसतं. प्रकाश. ओके. हम्म. येस आणि व्हाईट प्रकाश सर्कल पडल्यासारखं दिसते. हॅलो हॅलो मॅम. हा बोला. हॅलो येस. हा त्या डॉटच्या बाजूला व्हाईट सर्कल आणि व्हाईट सर्कलच्या नंतर थोडीशी काळ्या कलरची सावली अशी दिसली मला. ओके ओके. हम्म. काही हरकत नाही. ओके नेक्स्ट. मी व्हाईट सर्कल वगैरे नाही, मला आहे ना ती उचलू त्याची नको. अशी डेप्थ मॅम, डेप्थ सॉरी. पूर्ण रेड सर्कल आहे तर आउटर वर फोकस केल्यानंतर मी जाते डेप्थ मध्ये, म्हणजे जसं की ओके. खोल कशी असते गोईंग इन दॅट. ओके. मला चालेल एक चालेल काही प्रॉब्लेम नाहीये. खोल गेल्यासारखं वाटतंय आणि व्हाईट दिसतंय. खूप छान. ओके स्नेहा मॅम. ठीक आहे. मला आता पूर्ण पर्पल कलर प्रत्येकाला दिसतोय. वेगवेगळे एक्सपिरियन्स येतील. येस प्रतिभा मॅम. मला पूर्ण पर्पल कलर दिसतो. व्हेरी गुड. नाईस. खूपच छान. ओके. मग असं म्हटलं फोकस ठेवायचंय. ओके. काही वेळेला काय होतं की सबकॉन्शियसली एकाला वाईट दिसला तर प्रत्येकालाच वाईट दिसत जातो मग तिथे. ओके. तुम्ही सेशन संपल्यानंतर आणखी एकदा ट्राय करा. बरेच लोकांना आता आधीचे पण स्टुडंट आहेत, काहींना पर्पल, ब्ल्यू, ग्रे, ओके, ऑरेंज कलर दिसतात. ठीक आहे. सो आता पुन्हा आपण प्रॅक्टिस करायची आहे. बघा हा आता जो कलर तुम्हाला दिसलाय तो आहे त्या डॉटचा ऑरा, त्याचं वलय. ठीक आहे. आपण आणखी एक प्रयत्न करणार आहे. ओके. आपला हात असा घ्यायचा, आपल्या समोर घ्यायचा आहे आणि प्रत्येक हाताच्या बोटांमध्ये गॅप हवाय थोडा. पण इकडे बघायचंय. व्हाईट सरफेस वरती आपला हात ठेवायचा. माझ्या इथे आता व्हाईट कलरची बॉल आहे इकडे. तुमच्या इथे बघा व्हाईट कलरचं काय आहे त्याच्यावरती हा हात घ्यायचा आपल्या समोर. ओके. नोटबुक वरती घेतलं तरीही चालेल. सफेद कलरचं बॅकग्राऊंड असेल त्याच्यावरती हात घ्यायचे आपल्याला आणि आपल्या समोर. ठीक आहे. आता काय करायचं माहितीये, हाताच्या बोटांमध्ये गॅप हवाय थोडा. आता या ज्या बोटांची आउटर लाईन आहे याच्याकडे बघायचंय. कॉन्सन्ट्रेट करा काही मिनिट आउटर लाईन कडे. ठीक आहे. बोटांच्या त्या टिप्स आहेत या टोकांकडे एक टक बघायचंय, आउटर लाईन कडे एक टक बघायचंय. काय दिसतंय पहा. व्हाईट कलरचं सरफेस हवंय. ठीक आहे. निरीक्षण करायचं त्याचं, कॉन्सन्ट्रेट करून बघा तुम्हाला काय दिसतंय. त्याच्या भोवती पण एक असे लाईट सारखं दिसते बोटांच्या भोवती. ओके. लाईट म्हणजे ब्लर असं ब्लर ग्लर. असल्यासारखं हा वाटतंय. येस. वाटतं. जाधव मॅडम करायचंय प्रॅक्टिकल, घरामध्ये फिरत नाही बसायचंय आणि मग पुन्हा म्हणणार मॅडम मला काहीच नाही दिसलं. सर्वांनी करायचंय. मॅम पर्पल कलरची लाईट दिसते. व्हेरी गुड. नाव काय. दर्शन. दर्शनी. ओके. खूप छान. ओके. तर हा झाला तुमचा ऑरा. ओके. दर्शनी ना. ओके. तू मेडिटेशन वगैरे करतेस का डेली. हो करते की. स्पिरिच्युअल आहेस का फार. नाही असं नाही पण आहे, करते दररोज डेली. मेडिटेशन रोज करते. खूप छान. त्यामुळेच तुला लवकर कलर दिसत आहेत सगळे. ओके. ठीक आहे. आता अनम्यूट करून सांगायचंय आणि पटापट सगळ्यांनी तुटून नाही पडायचंय, गोंधळ नाही करायचा, 1 बाय 1 सांगायचंय. मी पण कुठे जाणार नाही, तुम्ही पण कुठे तासभर जाणार नाही आहात. मॅडम मला वलय हलताना म्हणजे त्याच्या साईडची जी वलय आहे ना त्या हलताना दिसतात आहे. ओके ओके. ठीक आहे. नेक्स्ट. कलर दिसतो.
मॅडम ऍक्च्युली ना मला तसं मेडिटेशन हा जो प्रकार आहे माझ्याकडून होतच नाही. म्हणजे मी एकाग्र अशी कोणती गोष्ट करूच शकत नाही. मला माझे विचार घेऊन जातात. मी एका ठिकाणी असं कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. ओके, काल त्याची ट्रिक सांगितली मॅडम आपण सेशन मध्ये की मेडिटेशन कसं ऍक्च्युली करायचंय. मी जे beginners कालचं सेशन माझ्याकडून मिस झालं. मी दिलं नव्हतं. आता मी आज ओके त्याच्यामुळे मी त्याच्यासाठीच मला करायचंय, कारण मेडिटेशन माझ्याकडून होत नाही. येस, आणि आपल्याला तेच इम्पॉर्टंट आहे ना रेकी मध्ये किंवा कुठलाही ऑकल्ट सायन्सचा कुठलाही सब्जेक्ट घ्या, मेडिटेशन हा त्याचा सोल आहे. ओके, सो ते चुकवायचं नाहीये. येस, नेक्स्ट पटापट सांगायचं आपल्याला, पुढे पण जायचंय अजून. ब्लू कलर दिसतोय मॅडम. काय ब्लू कलर दिसतोय. कोणाला ब्ल्यू कलर दिसतोय? मी मला मी म्हणजे कोण? नाव? हो मॅडम अनघा. अनघा मॅम. ओके, छान. ओके, कल्याणी मॅम व्हाईट कलर दिसतोय. ठीक आहे, इको येतोय कोणाचा. ठीक आहे, बघा हा झाला. यस अश्विनी मॅम, लास्ट वन घेऊयात. मला पण व्हाईट कलर दिसतोय. मृणाल मॅम व्हाईट कलर, छान. आता बघा हा, तुम्हाला जे जे कलर दिसतात ना, हा झाला आपला ऑरा, आपलं वलय आभामंडळ. ठीक आहे, मग अशाच पद्धतीने सेशन संपल्यानंतर आपल्याला काय करायचं, तुमच्या घरामध्ये फॅमिली मेंबर्स आहेत, प्रत्येकाचा ऑरा चेक करायचंय. डेली चेक करायचंय, प्रॅक्टिस करायची, आणि जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसे छान छान वेगवेगळे कलर्स तुम्हाला दिसतील. ठीक आहे, तर दररोज प्रॅक्टिस करायची. अगदी 5 मिनिटं आपण प्रॅक्टिस करू शकतो ना. ऑरा क्लीन करण्यासाठी सुद्धा 10 मिनिटं काढायची आहेत स्वतःसाठी. ठीक आहे, एक सेकंड मी म्यूट करते, फार डिस्टर्बन्स येतोय मध्ये. येस, नम्रता मॅडम, बॅकग्राऊंडला कसला तरी आवाज येतोय, गोंधळ. ठीक आहे, संजय सर ऑलरेडी टाकलंय मेडिटेशनचा 7 चक्र ना, ऑलरेडी आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात का आपण. तर बघा, हे आजचं तुमचं टास्क आहे. तुमचा स्वतःचा ऑरा चेक करायचंय, फॅमिली मेंबर्सचा ऑरा चेक करायचंय 1 बाय 1. अगदी लिटरली तुमच्या घरामध्ये लहान मुलांची खेळणी असतात ना, टॉईज असतात, सॉफ्ट टॉईज, त्याचाही ऑरा तुम्ही चेक करू शकता. पानं, फुलं, फळं, सगळ्या गोष्टींचा ऑरा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, ही प्रॅक्टिस म्हणून करायचंय आपल्याला. ओके, पुढे जाऊयात का आता आपण. आता बघा हा, की आपला ऑरा स्ट्रॉंग करणं का गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलं की निगेटिव्ह व्यक्ती ज्या तुमच्या संपर्कात येतात, आणखी सगळ्यात महत्वाचं बघा हा, की ज्या व्यक्ती सतत रडगाणे गात असतात ना, सतत निगेटिव्हिटी स्प्रेड करतात. काही व्यक्तींना सवय असते, तुम्ही ऐकलंय, म्हणजे अशा व्यक्तींना कधी आनंदी नसतात. त्यांना दुःखी राहायला आवडतं आणि आपलं रडगाणं दुसऱ्यांना ऐकवायला आवडतं. तर कधीही त्याच्यामध्ये सामील व्हायचं नाही, कितीही जवळची व्यक्ती असू देत. ओके, काही व्यक्तींना ना सतत निगेटिव्हिटी स्प्रेड करायला आवडते. सतत रडगाणं, माझ्या बाबतीत असं वाईट होतंय, माझं नशीबच खराब आहे, मला कुठे सक्सेसच मिळत नाही. मग ज्या व्यक्ती, लक्ष देऊन ऐकायचं, ज्या व्यक्ती सतत ब्रह्मांडामध्ये, युनिव्हर्समध्ये नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार सोडत असतात, सतत स्वतःविषयी रडगाणे गात असतात, तर अशा व्यक्तींचा ऑरा हा खूप डाऊन, वीक झालेला असतो. मग त्याच्यामुळे काय होतं, त्या व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्यांची निगेटिव्हिटी हायर लेवलची तर आहेच, पण तुमची साधना कुठेतरी कमी पडते, तुमच्याकडे प्रोटेक्शन शील्ड नाहीये. ओके, सो अशा पद्धतीने काय होतं, त्यांचा निगेटिव्ह ऑरा कुठेतरी आपल्यावरती हावी होतो. मग ते प्रॉब्लेम्स आपण सुद्धा अट्रॅक्ट करतो. म्हणून निगेटिव्ह लोकांपासून कायम लांब राहायचंय. आणि त्यातल्या त्यात आणखी एक सवय असते बऱ्याच लोकांना बघा, की दिवसभर जे काही घडलंय तो डेटा लगेच कॉलवर ट्रान्सफर करून टाकायचा. एकतर आपण गॉसिपिंग मध्ये पडायचं नाहीये. तुमच्या चर्चेचा विषय जर पॉझिटिव्ह असेल, सगळ्यांच्या फायद्याचा असेल तर अवश्य करा, पण निगेटिव्ह गोष्टींवरती चर्चा अजिबात करायची पण नाहीये आणि कोणाचं ऐकायचं पण नाहीये. सगळ्यात महत्वाचं, आता काही जण म्हणतील मॅडम ती व्यक्ती तर आमच्या समोर नाहीये, मग कसं काय ऑरा आमचा बिघडेल, कसं काय दूषित होईल. तर काय माहितीये का, लिटरली कॉलवरती जरी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या निगेटिव्ह विचार ऐकले, तो निगेटिव्हिटी ट्रान्सफर करत असतो तुमच्याकडून. लिटरली फोनवरून नुसत्या ऐकण्याने सुद्धा इकडे झटकन आपला ऑरा डाऊन होतो, आपला ऑरा वीक होतो. सो आजपासून ते फोनवरती बोलणं सुद्धा बंद करायचंय. बोलणं म्हणजे चांगला विषय असेल तर चर्चा करा, नाहीतर निग्लेक्ट करायचंय. ठीक आहे, काहीतरी कारण काढून बायपास करायचं त्याला. ओके, समजलं. ठीक आहे, पुढे जाऊयात का आपण. तर बघा हा, आपल्या ऑरामधून नकारात्मक ऊर्जा कशी काढून टाकायची, ऑरा क्लीन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, आपल्याला एक मेंबर लागेल. इथे कोणी आहे का असं की घरामध्ये आणखी एक मेंबर आहे? लहान मुलं असेल तरीही चालेल.
ओके, आपण डेमो देणार आहोत सगळ्यांना एक. सो मी पिन करते त्यांना स्क्रीनवर. कोण आहे हँड रेज करायचं किंवा अनम्यूट करून बोला. येस, दर्शिनी आहे का? येस येस, ठीक आहे, मी पिन करते. आता काय करायचं, आताही नाही करायचं बरं का. नाईक मॅडम करता थोडं. एक सेकंड. आता बघा, एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत, पण बाकीच्यांनी फक्त बघायचे. सेशन संपल्यानंतर तुम्ही तुमचा किंवा फॅमिली मेंबरचा ऑरा तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता. सो आता नोट्सही काढत बसायचं नाहीये. एक मिनिट हा. ठीक आहे, माधुरी कुलकर्णी मॅडम प्लीज नोट्स नाही काढायच्या. तुम्ही अटेनमेंट मध्ये सुद्धा नोट्स काढत बसता, मग मी रिमूव्ह करणार. सिरियसली सांगते, खूप वेळा सांगितले. ओके, सो काय करायचंय आपल्याला, ऑरा क्लीन कसा करायचंय बघा. तर दर्शिनी ना 2 बाउल घ्यायचे बेटा. ओके, एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये 2 चमचा खडा मीठ म्हणजेच मोठं मीठ, ज्याला आपण जाडं मीठ रॉक सॉल्ट म्हणतो, ते घ्यायचे. ते इझिली आपल्याला किराणा शॉपमध्ये अवेलेबल असतं. सगळ्यांनी 1 किलो तरी मीठ घरामध्ये आणून ठेवायचंय, कारण दररोज आपल्याला आपला ऑरा क्लीन करायचंय किंवा घराचा ऑरा पण क्लीन करायचंय अशा पद्धतीने. ठीक आहे, 2 बाउल घ्यायचे, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये 2 चमचा खडा मीठ टाकायचे आणि दुसऱ्या बाउलमध्ये फक्त खडा मीठ घ्यायचे आपल्याला. ओके, बाकीच्यांनी नोट करून घ्या की सामान काय लागेल तुम्हाला. फक्त एवढंच लागणार आहे. आता ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी व्हिडिओ बघून करू शकतात किंवा फक्त आता बघून घ्या. सेशन संपल्यानंतर ऑरा क्लीन करा. एक सेकंड. एका बाउलमध्ये पाणी आणि एका बाउलमध्ये मीठ ना? हा, आणि त्या पाण्यामध्ये पण 2 चमचे खडा मीठ टाकायचे. येस. ओके, कोण क्लिन्झिंग करणार आहे? तू करतेस का मम्मीचं? ओके ठीक आहे. काय करायचं, दोन्ही हाताच्या मुठीमध्ये थोडं थोडं मीठ घ्यायचंय. आपल्याला त्यांचा ऑरा 4ही बाजूनी क्लीन करायचं मिठाने. ठीक आहे, जी ऑरामध्ये नकारात्मकता आहे, निगेटिव्ह एनर्जी, त्यांचं 7 चक्र ऑरा बॉडीमध्ये आहे, ते काढून टाकायचंय. आता सगळ्यांनी नीट बघायचंय. त्यांच्या डोक्यापासून काय करायचंय माहितीये, लगेच करू नकोस, फक्त आधी ऐकून घे. डोक्यापासून पायापर्यंत आपण जसं नजर काढतो की नाही, त्या पद्धतीने पायापर्यंत आपल्याला हाताच्या मुठी आणायच्यात. असं किती वेळा करायचंय? 3 वेळा. पण प्रत्येक वेळेला अफर्मेशन द्यायचंय. आता मम्मींचं नाव काय आहे तुझ्या? रीना. रीना. ओके, ठीक आहे, कॅमेरा हलवू नको. ठीक आहे, बरोबर आहे. ओके, आता तू म्हणू शकतेस की माझ्या मम्मीच्या फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने वरतून खाली न्यायचे हात. ओके, माझ्या मम्मीच्या फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मकता, निगेटिव्हिटी आहे, ती माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झाली आहे. त्याच्यानंतर त्या पाण्याचा बाऊल आहे ना, त्याच्यामध्ये ते मीठ टाकून द्यायचे आणि मीठ टाकताना काय म्हणायचंय की या पाण्यामध्ये जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. ओके ओके, पहिल्यापासून करायचंय. माझ्या मम्मीच्या फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये खाली अफर्मेशन देत देत हात खाली खाली घ्यायचे. ओके, फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्ह ऊर्जा, ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालीये. असं नाही, एकदा करायचे, पाण्यात टाकून द्यायचे, पुन्हा एकदा डोक्यापासून पायापर्यंत घ्यायचे, पाण्यामध्ये फेकून द्यायचे, अगेन डोक्यापासून पायापर्यंत आणि पाण्यात टाकून द्यायचं. ठीक आहे, हे एक वेळ झालं. आणखी एकदा कर. ठीक आहे, खूपच छान. अफर्मेशन द्यायचं की माझ्या मम्मीच्या फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, मध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ती या मिठात येऊ. मिठात येऊन कायमस्वरूपी नष्ट झाली आणि फेकून द्यायचं. खूप छान. आणखी एकदा. ज्या कोणी व्यक्तीचं तुम्ही ऑरा क्लीन करता त्याचं नाव घ्यायचं. माझ्या मम्मीच्या फ्रंट साईडच्या ऑरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ती या मिठातून नष्ट होते कायमची. येस, व्हेरी गुड. आता डाव्या बाजूनी 3 वेळा सेम ह्याच पद्धतीने करायचंय. आणखी प्रत्येक वेळेला नवीन मीठ घ्यायचे बाउल मधलं, दोन्ही हातांमध्ये. ठीक आहे, दोन्ही हातामध्ये.
आता माझ्या मम्मीच्या लेफ्ट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये डाव्या बाजूच्या आभा मंडळामध्ये जी काही नकारात्मक निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. बरोबर आहे. डाव्या बाजूनी डोक्यापासून पायापर्यंत घ्यायचं. माझ्या Yes. मम्मीच्या लेफ्टच्या ऑरामध्ये जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ती या मिठातून कायमची नष्ट होईल. येस, या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली. आणखी एकदा, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही अफर्मेशन द्याल प्रत्येक वेळी नवीन मीठ आपल्याला घ्यायचे हातामध्ये. शक्ती आहे ती या मिठातून कायमस्वरूपी पाण्यात नष्ट होईल. व्हेरी गुड. आणखी एकदा. माझ्या मम्मीच्या लेफ्ट साईडच्या भागात जी काय ऑरामध्ये जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ती या मिठातून मिठाच्या पाण्यात कायमस्वरूपी जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. खूप छान. झाले 3 वेळा. आता राईट साइडनी 3 वेळा. आता तिथे अफर्मेशन द्यायचे की माझ्या मम्मीच्या राईट साइडच्या ऑरा फील्डमध्ये किंवा उजव्या बाजूच्या आभा मंडळामध्ये जी काही नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्णपणे माझ्या हाताच्या मुठीत जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली आहे. माझ्या मम्मीच्या राईट साईडच्या भागात राईट साईडच्या ऑरात जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ती या मिठात जाऊन पाण्यामध्ये माझ्या नष्ट दोन्ही होईल. हाताच्या मुठीत जमा झाली आहे आणि मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली. ठीक आहे. 3 वेळा करायचंय. माझ्या मम्मीच्या लेफ्ट साईडच्या ऑरामध्ये जी काही निगेटिव्ह शक्ती आहे राईट साईडच्या भागामध्ये जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ती या मुठीत येऊन नष्ट झाली. कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. खूप छान. मग माझ्या मम्मीच्या राईट साईडच्या ऑरात जी जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह शक्ती आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली आहे. त्याच्यामध्ये फेकून द्यायचं, झटकून द्यायचं. ओके. आता बघा हा, आता ती तिच्या मम्मीचा पाठीमागून ऑरा क्लीन करेल मागच्या बाजूनी. पण सपोज आपण आपला ऑरा क्लीन करतोय, घरामध्ये कोणीच नाहीये, तर कोणाच्या लक्षात येते का आपला हात पाठीमागे पोहोचणार आहे का? नाही. मग पाठीमागच्या बाजूने आपण ऑरा कसा क्लीन करणार आहे? आता तू करून घे त्यांचा बॅक साइडनी. ठीक आहे. आपण कम्प्लीट करूयात ते. बॅक साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा, खालपर्यंत घ्यायचा हात, डोक्यापासून पायापर्यंत. मम्मीच्या बॅक साईडच्या ऑरात जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ती या मुठीत येऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणखी 2 वेळा. हम्म. नवीन मीठ घ्यायचं. येस. माझ्या मम्मीच्या बॅक साईडच्या ऑरात जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ती या मुठीत येऊन कायमस्वरूपी पाण्यात नष्ट झाली. नष्ट झाले. व्हेरी गुड. आणखी एकदा. माझ्या मम्मीच्या ऑरात जी काही बॅक साईडच्या ऑरात जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ती माझ्या मुठीत येऊन कायमस्वरूपी मिठाच्या पाण्यात नष्ट झालेली आहे. व्हेरी गुड. छान. आता काय करायचं, हे पाणी टॉयलेटमध्ये फेकून यायचं किंवा घराच्या बाहेर टाकायचं. ते घरामध्ये नाही ठेवायचं. ओके. लगेच. प्रश्न असेल की फॅमिलीमध्ये 2 मेंबर आहेत तर आपण एकमेकांचा ऑरा क्लीन करू शकतो पाठच्या बाजूनी. ठीक आहे. पण जर सपोज आपण एकटेच आहोत, मग आपल्या पाठीमागे तर हात पोहोचत नाही, मग काय करायचंय त्यावेळेला रेकीमध्ये तुम्ही एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादी घटना तुम्ही घोषित करू शकता. मग आपली पाठची जी बाजू आहे, बॅक साइडचा ऑरा तुम्ही तुमच्या हातामध्ये दोन्ही घोषित करू शकता. कशा पद्धतीने म्हणायचंय बघा. कप शेप मध्ये हात करायचे आणि तिथे काय बोलायचंय की माझी बॅक बॉडी मी फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. रेकीमध्ये एखादी गोष्ट, एखादी ऑर्डर, कमांड तुम्हाला द्यायची आहे तर 3 वेळा बोलावी लागते. ठीक आहे. मग त्या पद्धतीने कसं घोषित करायचंय की माझी बॅक बॉडी मी माझी फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही रेकीमध्ये एखादी गोष्ट घोषित करता तेव्हा ती तुमच्या दोन्ही हातांमध्ये येते आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे हिलिंग देऊ शकता. व्हॉट एव्हर डिस्टन्स हिलिंग द्यायचंय, टेलिपॅथी असेल, विश बॉक्स असेल, कुठलीही टेक्निक करायची आहे ती तुम्ही करू शकता तिथे. ओके. इथे आता आपण बॅक साइडची बॉडी मी माझी बॅक बॉडी माझी फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. मग आता तिथे काय करायचंय, हातामध्ये मीठ नाही घेतलं तरी चालेल. मग तिथे काय बोलायचंय की माझ्या बॅक साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली आहे. आणखी दुसऱ्या वेळेस
माझ्या बॅक साईडच्या बॉडीमध्ये ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, ती माझ्या दोन्ही हातामध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झाली कायमस्वरूपी. पुन्हा माझ्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे, ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला बॅक साईडनी पण ऑरा क्लीन करायचंय. आता आणखी एक महत्वाची गोष्ट बघा, जसं मगाशी म्हटलं की रेकीला कॉल करणं गरजेचं आहे, प्रोटेक्शन शिल्ड मस्ट आहे, विसरायचं नाहीये. विदाऊट प्रोटेक्शन शिल्ड कोणालाही तुम्ही हिलिंग द्यायचं नाहीये, त्याचं कारणही मी सांगणार आहे. ठीक आहे, जसं प्रोटेक्शन शिल्ड गरजेचं आहे त्याचप्रमाणे एखाद्याला हिलिंग देऊन झाल्यानंतर किंवा त्याचा ऑरा क्लीन करून झाल्यानंतर त्याच्यापासून आपली एनर्जी कट करणं ते सुद्धा महत्वाचं आहे, कंपल्सरी आहे. त्याला कॉर्ड कटिंग म्हणतात, CORD, कॉर्ड कटिंग. ठीक आहे, काही जणांना गैरसमज होते की रेकीला कॉल करणं म्हणजे कॉल कटिंग. कॉल कटिंग वेगळं, रेकीला कॉल करणं म्हणजे आवाहन, आणि कॉर्ड कटिंग CORD, कॉर्ड कटिंग म्हणजे तुमची एनर्जी त्या व्यक्तीपासून तुम्ही डिटॅच करून टाकता, तोडून टाकता. ठीक आहे, मग कुठल्याही व्यक्तीला अगदी स्वतःलाही तुम्ही रेकीचं हिलिंग दिलं शरीराच्या कुठल्याही बॉडी पार्टवर, तरीही हिलिंग देऊन झाल्यानंतर आपल्याला कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने बघा, क्रॉसमध्ये हात घ्यायचे समोर आपल्या हृदय चक्रासमोर, 3 वेळा सर्कलमध्ये फिरवायचे आणि अफर्मेशन काय द्यायचंय की सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा, शक्ती, बाधा यांच्यापासून मी स्वतःला मुक्त केलेलं आहे. अफर्मेशन दिलं. आता आपल्या नाभीजवळ जाऊन 3 वेळा चॉपिंग केल्यासारखे कट 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 3 वेळा असं बोलायचंय, कट कट कट. ठीक आहे, नाभीजवळच का, बरेच जणांना प्रश्न पडला असेल. तर बघा, आपली उत्पत्ती कुठून होते, आपल्या नाभीमधून. मग आपली नाभी हे काय, आपल्या घराला जसं एंट्रन्स डोअर असतं ना, तसंच हे एंट्रन्स डोअर आहे आपल्या शरीराचं. मग आपल्या नाभीमधून सगळ्या प्रकारच्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीमध्ये आपल्या नाभीच्या थ्रू एंटर करतात, तिथून प्रवेश करतात. मग त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःलाही हिलिंग द्या किंवा ऑरा क्लीन करा, किंवा एखादा तुमचा क्लायंट पेशंट असेल त्यालाही तुम्ही हिलिंग आणि ऑरा क्लीन केला असेल, कुठलीही टेक्निक त्याच्यावर केली असेल, तर कॉर्ड कटिंग करणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे, विसरायचं नाहीये. का माहितीये, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला हिलिंग देत असता तेव्हा तुमची एनर्जी आणि त्या व्यक्तीची एनर्जी कनेक्ट झालेली असते. तुमचे 7 चक्र, तुमचा ऑरा, तुमचे व्हायब्रेशन एनर्जी, त्या व्यक्तीचे 7 चक्र, त्याचा ऑरा, त्याची बॉडी, त्याचे व्हायब्रेशन एनर्जी सोबत कनेक्ट झालेले असतात. मग हिलिंग देऊन झाल्यानंतर हे कनेक्शन आपल्याला तोडायचं असतं. ते कसं तोडायचं, तर कॉर्ड कटिंग करून. ठीक आहे, मग त्याच्या एकदा कॉर्ड कटिंग केलं की त्या व्यक्तीची एनर्जी त्याच्याकडे, आपली एनर्जी आपल्याकडे सेफ राहते. ओके, मग त्याचा कुठलाही वाईट परिणाम आपल्यावरती होत नाही. म्हणून कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे, कॉर्ड कटिंगची प्रोसिजर सगळ्यांना समजली का? ठीक आहे, पुढे मॅडम जाऊया. असा करायचा ना? हा, येस, आतून बाहेर. ठीक आहे, 3 वेळा करायचंय. सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा, बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेला आहे. येस अपर्णा मॅम, इकडे बघायचंय. आपल्या हृदय चक्रासमोर क्रॉसमध्ये हात ठेवायचे. देन सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेला आहे असं अफर्मेशन एकदा द्यायचे आणि नाभीजवळ जाऊन कट 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 3 वेळा. ठीक आहे, आता बघा, तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये असाल तर हे असे हातवारे नाही करू शकत, लोक म्हणतील काही वेळ लागले काय. ओके, सो त्यावेळेला फक्त मनामध्ये अफर्मेशन द्यायचंय. बघा, काही वेळेस काय होतं, आपण सकाळी हिलिंग दिले कोणाला तरी, ठीक आहे, आपण सकाळी हिलिंग दिलंय आणि सपोज चुकीमुळे काहीतरी घाई गडबडीमध्ये तुम्ही कॉर्ड कटिंग करायचं विसरला, तर ज्या क्षणी तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही कॉर्ड कटिंग करायचं, मग पब्लिक प्लेसमध्ये का असेना. मग त्यावेळेस फक्त आपण हातवारे तर नाही करू शकत, मग तिथे फक्त मनामध्ये डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचे आणि एकच अफर्मेशन बोलायचे की सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा, बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेलं आहे. नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट कट कट. हे तर आपण करू शकतो, एवढं काही नाहीये. ओके, कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने करू शकतो. आपले काही मास्टर स्टुडंट एवढे ट्रेन झालेत, पब्लिक मध्ये सुद्धा ते हिलिंग देतात, तिथंही अफर्मेशन देतात, कोणाला काही समजत नाही. एका मॅडमची फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये लेबर समोर त्या हिलिंग देतात, कोणालाही काही कळत नाही आणि हातवारे वगैरे करून देतात. मग ते ट्रिक आहे, आपण आपल्या पद्धतीने कसं तुम्हाला जमेल ते तुम्ही बघायचं. ठीक आहे, ओके, पुढे जाऊया. मॅडम, येस,
हा मॅडम ऐका ना, हे जेव्हा ऑरा आपण क्लीन करतो त्यावेळेस प्रत्येक वेळी रेकीला कॉल करूनच प्रोटेक्शन देऊनच क्लीन करायचं असतं का? हो हो, प्रोटेक्शन घ्यायचं मॅडम. कारण समोरच्या व्यक्तीचा ऑरा तुम्ही क्लीन करत असेल, अगदी स्वतःचाही क्लीन करताना रेकीला हा कॉल करणं, प्रोटेक्शन शील्ड घेणं आणि सगळ्यात लास्ट महत्वाची स्टेप आहे, हिलिंग देऊन झालं किंवा ऑरा हम्म क्लीन करून झाला की कॉल कटिंग करणं गरजेचं कट आहे. कर मग स्वतःला प्रोटेक्शन न घेता तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर ऑरा क्लीन केला, त्याची निगेटिव्हिटी तुमच्याकडे येईल ना, तुम्हाला त्रास होईल मग. हम्म. आणि ठीक आहे, समजा आता स्वतःच्या त्याच्यामुळे एका मुलीचं झालं, समजा दुसऱ्या मुलीचा ऑरा कट केला तेव्हा पण परत रेकीला हेलिन देऊन परत करायचं हो का हो ते? हो हो. अ, तिचा हा म्हणजे तिचा ऑरा प्रत्येक क्लीन वेळेस केला, वेग कॉल कटिंग केला. येस. त्याच्यानंतर हा दुसऱ्या मुलीला तुम्हाला द्यायचंय, पुन्हा रेकीला कॉल करा आणि मग पुन्हा तिला हिलिंग देऊन पुन्हा कॉल कटिंग करा. ठीक आहे. कारण की मोठी मुलीच्या याच्यात ना खूप निगेटिव्हिटी आहे. एकच गोष्ट घेऊन बसते, मला हे करायचं नाही, करायचं नाही, करायचं नाही, तेच करत बसते. ट्युशनला आता 15 किती दिवस झाले ती वर्षांची आहे जात मॅम? नाहीये. किती हम्म. वर्षांची आहे? ती आता मॅडम 10 वर्षाची, 11वी चालू झाली तिला. ऑरा तर क्लीन करा, पण एक छोटीशी ट्रिक सांगते, आता तुमचा प्रश्न आलाय म्हणून. तर जेव्हा हा मुलं झोपतात ना, सपोज ऐकत नाहीयेत, टीनेजर्स हो मुलं असू देत किंवा लहान मुलं असू देत, माझी मुलगी लहान आहे केजी मध्ये, मग काय हा हा करायचं माहितीये का? टेक्निक एक सांगते, खूप मॅजिकल आहे, अगदी रिझल्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण मिळतात. मुलं हा ऐकत हा नाहीयेत ना, रात्री झोपताना त्यांच्या कानामध्ये अफर्मेशन द्यायचे. ओके, हा तिथं अफर्मेशन बोलायचं, इतक्याही मोठ्याने बोलायचं नाही की ते मूल उठून बसेल. ओके, हम्म. तुम्हाला समजते ना, पुटपुटल्यासारखे बोललात तरीही चालेल. डेली तिच्या हम्म कानामध्ये अफर्मेशन द्या. तुम्हाला तिच्याकडून तिचा प्रॉब्लेम काय, ट्युशनला जात नाही, मग सोल्युशन काय? अफर्मेशन्स हम्म आपण तयार करायचे आणि तसे अफर्मेशन्स तिच्या कानामध्ये रोज बोला. कारण झोपताना हम्म. काय होतं, सबकॉन्शियस माइंड आपला जागा असतो, तो ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे. हा 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 सबकॉन्शियस माइंड मध्ये त्यांच्या गोष्टी जातात आणि तशा पद्धतीने ती व्यक्ती रिॲक्ट करायला लागते. सो तुम्हाला ओके विदिन 1 or 2 days तुम्हाला रिझल्ट छान मिळून जातील. ठीक आहे. चला, ओके आता ओके. पुढे जाऊयात. बघा, आता आपण काही पाहिलं की मिठाणी ऑरा कसा क्लीन करायचा, ऑरा शुद्ध कसा करायचा, निगेटिव्हिटी काढून कशी टाकायची. आता आपण जाता जाता काही छोट्या ट्रिक्स आहेत त्या बघूयात, की ऑरा तुमचा स्ट्रॉंग कसा करायचा. ठीक आहे. आपला ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा. येस नम्रता मॅडम. कानामध्ये तुम्ही अफर्मेशन द्यायचं म्हटलात ना, मग त्यावेळेस पण रेकीला कॉल करायचा का? नाही नाही, रेकीला कॉल करण्याची गरज नाहीये, मी त्यांना एक टेक्निक सांगितली फक्त छोटीशी. ओके. ठीक आहे. ओके, चलो, तर एक सेकंड म्यूट करते मी. हॅलो नम्रता मॅम. मॅडम, तुमच्या इथूनच बॅकग्राऊंडला खूप साऊंड येतोय कसला तरी, बघा. आता प्रश्न थोडे नंतर विचारूया, ठीक आहे. एवढं टॉपिक होऊ दे कम्प्लीट. बघा, की ऑरा क्लीन कसा करायचा बघितलं, पण आपला ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा डेली बेसिसवरती. तर छोट्या छोट्या टेक्निक आहेत. कंपल्सरी मेडिटेशन करायचे रोज 5 ते 10 मिनिट. आता जे बिगिनर आहेत, मी कालही सांगितलं होतं, मगाशी कोणतरी मॅम होत्या प्रश्न विचारत होत्या. तर जेव्हा तुम्ही बिगिनर आहात, तुम्हाला मेडिटेशनची सवय नाहीये, मग युट्यूबवरती एखादं छानसं म्युझिक लावा किंवा तुमचं इष्टदैवत कुलदैवत असेल त्याचा जप करा. ठीक आहे. अगदी सवय होईपर्यंत 7 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला त्या म्युझिकची पण गरज पडणार नाही. ठीक आहे. मग सुरुवात करायची 5 मिनिटांपासून. या आठवड्यामध्ये 5 मिनिट मेडिटेशन करा. नेक्स्ट वीक पुन्हा थोडंसं टाइम वाढवा, 10 मिनिटांसाठी मेडिटेशन करा. ठीक आहे. अशा पद्धतीने करायचंय, पण डेली मेडिटेशन करायचंय. मेडिटेशनमुळे तुम्हाला एक प्रोटेक्शन सुद्धा मिळतं, तुमची स्पिरिच्युअल पॉवर वाढते, त्याच्यासोबत इंट्युशन पॉवर सुद्धा तुमची स्ट्रॉंग होते. मग ज्यांना साधनेमध्ये जायचंय, स्पिरिच्युअलिटीमध्ये आणखी पुढे जाऊन काम करायचंय, सो मेडिटेशन मस्ट आहे. कालही मी म्हटलं होतं, आपल्या शरीराला जशी आपल्याला जेवणाची गरज असते ना, आपल्या शरीराला, बॉडीला, त्याचप्रमाणे आपल्या सोलला सुद्धा, आपल्या सोलचं खाद्य येते मेडिटेशन. ठीक आहे. आपला आत्मा, त्यालाही जेवणाची गरज असते, मेडिटेशन त्याचं जेवण आहे, एवढं सोपं लक्षात ठेवायचंय. सो कंपल्सरी करायचंय. देन ग्राउंडिंग. ग्राउंडिंग म्हणजेच काय, तर अणवाणी पायांनी जमिनीवरती चालायचे. मग जमिनीवरती चाला किंवा गार्डन वगैरे असेल गवतावरती चालायचंय, ऍटलिस्ट 10 ते 15 मिनिटं. मग तुम्ही मॉर्निंग वॉकला जाताय किंवा इव्हिनिंग वॉकला जाताय, टाइम मॅटर करत नाही, पण ऍटलिस्ट 10 मिनिट दररोज आपल्याला ग्राउंडिंग करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दररोज रेकीला कॉल करायचाय. प्रोटेक्शन शील्ड स्वतःलाही घ्यायचंय. ठीक आहे. आणि विदाऊट प्रोटेक्शन शील्ड कुणीही घराच्या बाहेर पडायचं नाहीये. ओके. ठीक आहे. समजलं सगळ्यांना. आता काही प्रश्न असतील तर आता विचारा. आणखी सगळ्यात महत्वाचं, मगाशी म्हटलं आपण एनर्जीवरती बोललो ना, तर तुमचा इनर सर्कल जे आहे, तुमच्या जे अगदी क्लोज राहणाऱ्या व्यक्ती आहेत, त्या सगळ्या पॉझिटिव्ह असायला हव्यात. निगेटिव्ह व्यक्तींपासून 4 हात लांब राहा, आपोआप तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतोय.
मेडिटेशन करायचंय, डेली 7 चक्राचं मेडिटेशन करा, कुठलाही जप असेल, चॅन्टिंग असेल ते करा. ओके, येस. आता काही प्रश्न असतील तर विचारा. आणखी एक महत्वाचं राहिलं की आठवड्यातून 2 वेळा खडा मीठ, जे आपण मगाशी वापरलं ना ऑरा क्लीन करताना, आठवड्यातून 2 वेळा खडा मिठाने आपल्याला आंघोळ करायची. ठीक आहे. कशा पद्धतीने 2 बकेट घ्या, एका हाफ बकेटमध्ये एक मूठभर खडा मीठ घ्या. ज्यांना कोणाला स्किनचे इश्यूज आहेत, त्वचेचे कुठले प्रॉब्लेम आहेत, इन्फेक्शन आहे, तर त्यांनी अगदी 1 चमचा मीठ घेतलं तरीही चालेल. त्या पाण्याने आंघोळ करायचे. पुन्हा फ्रेश बकेट एक पाणी घ्यायचे, त्याने आंघोळ करायची छानपैकी. ठीक आहे. विदिन 7 डेज मध्ये तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळायला लागतील. त्याच पद्धतीने आपल्या घराचा सुद्धा ऑरा क्लीन करायचा. आता कोणी म्हणेल मॅडम आमचा कळतोय ना घराचा का? बघा, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतोय, सजीव निर्जीव सगळ्या वस्तूंना, सगळ्या गोष्टींना ऑरा असतो. मग तुम्ही ज्या घरामध्ये राहताय त्या घराचा सुद्धा एक ऑरा आहे आणि तो सुद्धा ऑरा आपल्याला लागत असतो. आपल्या प्रत्येक कामाला आपला तो ऑरा लागत असतो. व त्याच्यामुळे घराचा ऑरा सुद्धा स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. का बरं? घरामध्ये दररोज वेगवेगळी लोक येतात आपल्या घरामध्ये. ठीक आहे. त्या व्यक्ती कुठली एनर्जी घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आपल्याला माहितीये का? नाही. सो घराची एनर्जी सुद्धा क्लीन करणं, ऑरा क्लीन करणं आपल्याला गरजेचं आहे. मग कशा पद्धतीने? तर ज्या बकेटमध्ये तुम्ही आपण फरशी पुसण्याचं बकेट असतं ना आपलं, त्याच्यामध्ये मूठभर खडा मीठ टाकायचे, एनर्जी हातामध्ये क्रिएट करायची, कपशेप मध्ये हात धरायचे आणि तिथं आता अफर्मेशन द्या की माझ्या या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यामुळे माझ्या घरामध्ये जी काही हायर लेवलची निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा, शक्ती, बाधा जे काही आहे ते सगळं कायमस्वरूपी नष्ट झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. अशा पद्धतीने घराचा ऑरा सुद्धा 2 वेळा, आठवड्यातून 2 वेळा या पद्धतीने फरशी क्लीन करून बघा. 7 दिवसांमध्ये लिटरली तुम्हाला घराचा ऑरा, घरातले व्हायब्रेशन्स तुम्हाला बदललेले जाणवतील. याच पद्धतीने आठवड्यातून 2 वेळा आपण सुद्धा मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची. ठीक आहे. चलो, आता प्रश्न विचारायचा, चार्ट लावायचा. तर मॅडम सेकंड लेवलला आहे आपल्याला. ठीक आहे. जेवढं लेवल 1 मध्ये तेवढंच मी शिकवणार आहे, किंवा तुम्ही त्याला तिथे घोषित करा, हातामध्ये तिथे घोषित करू शकता. ठीक आहे. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय, त्याला मी माझ्या हातामध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. किंवा त्याचा पीक असेल, तो पीक सुद्धा समोर ठेवून तिथेही तुम्ही मिठाने ऑरा क्लीन करू शकता. ठीक आहे. नाहीये, सेम प्रोसिजर आहे. ठीक आहे. सेकंड चॅट बघूयात आपण. हॅलो मॅम, मेडिटेशन तेजश्री मॅडम, आपला ऑरा 1 वीक मधून किती वेळा क्लीन करायचा? मॅडम, आठवड्यातून 2 वेळा आपला ऑरा क्लीन करायचा आहे. पण मी सांगेन सुरुवातीला 7 दिवस कंटिन्यू करा आणि मग खूप छान रिझल्ट तुम्हाला येतील. ठीक आहे. 7 दिवस कंटिन्यू करा उद्यापासून, त्याच्यानंतर वीकली 2 टाइम्स. ओके. येस. मेडिटेशन केव्हा करायचं? मेडिटेशन मॅडम कधीही करा, तुम्हाला वेळ असेल, पण मोस्टली पहाटेचं केलं तर खूप छान रिझल्ट मिळतात. पहाटेच्या सकाळच्या वेळेला करा. ठीक आहे. थँक्यू. येस, नेक्स्ट कोण आहे? हॅलो मॅडम. येस. हा मॅडम बोला. हा, माझ्या आधीचे 2 मिस झाले आहेत ओके आणि आजचं पण थोडं मिस झालंय, तर मला कधी भेटेल ते? मॅडम, रेकॉर्डिंग बघून घ्या ना. रेकॉर्डिंग बघा आणि फ्री लेवलच्या बॅचेस आपल्या वीकली असतात. सो मंडेला पुन्हा जॉईन करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता उद्या करू का मग ते मागचे राहिलेले सगळे? रेकॉर्डिंग बघून घ्या आणि मग उद्याचा कंटिन्यू करा. जर हे सगळंच मिस होत असेल तर मंडे पासून पुन्हा जॉईन करा. ठीक आहे. उद्या आपण बघणार आहे की अफर्मेशन म्हणजे काय, ते कसं तयार करायचे, त्याच्यानंतर तुमचं डेलीचं अन्न पाणी असेल ते कसं चार्ज करायचं, अन्न पाण्याला रेकीचं हिलिंग कसं द्यायचं, देन तुमच्या मुलांची एक्झाम असेल, त्यांच्या एक्झाम सेंटरला घोषित करून ते कसं करायचं, त्याला हिलिंग द्यायचं. त्यांचे पेन असतील, लिटरली ज्या पेननी एक्झाम लिहितात त्या पेनला रेकीचं हिलिंग कसं द्यायचं, तुमच्या औषधांना रेकीनी कसं चार्ज करायचं, ओके, पैशांना हिलिंग कसं द्यायचं, ते सगळं, रिलेशनशिप कसे हील करायचे हॅलो ते आपण मॅडम. पुन्हा पाहणार आहोत. ठीक आहे. आणखी एक महत्वाचं, हॅलो उद्या मॅडम. सर्वांनी, येस कोण आहे? माझे एवढे हॅलो कम्प्लीट मॅडम. होते, नंतर बोला मॅडम प्लीज. ओके. ओके तर ओके, बघा, सॉरी उद्या सॉरी. महत्वाची सूचना देते मी. उद्या सगळ्यांनी आपण पैशांचं एक मेडिटेशन करणार आहोत. सो काही नोटा सोबत घेऊन ठेवा. त्या नोटांना आपण रेकीचं हिलिंग देणार आहोत. आणखी महत्वाची गोष्ट, त्या नोटा 2 ते 3 महिने आपल्याला खर्च नाहीत करायच्या. ठीक आहे. त्यामुळे डिपेंड्स ऑन यू. 1 नोट 2 नोट घ्या. लास्ट टाइम एका मॅडमनी 7,000 चार्ज केले एकदम. सो त्यांना नंतर मी रिमेडी दिली त्याच्यावर, पण असं काही करू नका. ओके. नाहीतर सेव्हिंग असतील सगळे आणून ठेवाल, सगळे चार्ज करा.
ठीक आहे. किती नोटा एक ठेवायच्या? नोट कुठलाही 100ची असेल, 1000 2000ची असेल, काही फरक पडत नाही. पुन्हा तुम्ही विचारणार, मला प्रश्न माहितीत काय येणार आहेत, मॅडम 10ची नोट घेऊ का, 20ची चालेल का, 50-100ची चालेल का, कुठलीही नोट चालेल. सगळ्या नोटांना एनर्जी सेमच असते. ठीक आहे. चलो, पाणी पण उद्या सोबत ठेवायचंय, नोटा काही हॅलो सोबत ठेवायच्या. ठीक आहे. मॅडम हॅलो बाकीच्या हॅलो आपोआप मॅडम होणार. सिमल पाटील, हा बोला. स्वतःचा ऑरा क्लीन कसा करायचा? हॅलो मॅडम, तुम्ही स्वतःचा आता जे स्वतः करायचा सांगितलं असेल तर जर घरात कोणी नसलं तर कसं करायचं? मॅडम, दोघींचा प्रश्न एकच आहे ना, आणि मगाशी ऑलरेडी याचं मी उत्तर दिलंय. ज्यांचं लक्ष क्लासमध्ये आहे त्यांना प्रश्न विचारण्याची गरजच नाही पडणार. हो ना, मगाशी सांगितलं ना, मी स्वतःचाही ऑरा क्लीन करू शकतो. आणि मिठाने आपला ऑरा क्लीन करायचंय. पुढून 3 वेळा, डोक्यापासून पायापर्यंत, लेफ्ट साईडनी 3 वेळा, राईट साईडनी 3 वेळा. फक्त मी सांगितलं पाठीमागे आपले हात पोहोचणार नाहीयेत, तर मग आपल्याला तिथे आपला पाठीमागचा ऑरा, बॅक साईडचा ऑरा आपल्याला हातामध्ये घोषित करायचंय आणि मग तिथे ते क्लीन करायचंय. ओके. ज्यांना आणि समजली नसेल प्रोसिजर तर प्लीज रेकॉर्डिंग पुन्हा एकदा बघून घ्यायचंय. ठीक आहे. तेवढे कष्ट आपण घेऊ शकतो ना. आणि कोणत्या पण वेळेला करायचं? कधीही करू शकता, काही हरकत नाहीये. आता सुरुवातीला 7 दिवस डेली तुम्ही ऑरा क्लीन करा आणि नेक्स्ट वीक ओके. पासून आठवड्यातून 2 वेळा स्वतःचाही ऑरा क्लीन करायचंय, आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचाही ऑरा क्लीन करायचंय. ठीक आहे. ओके.